70 वर्षांच्या आजीचं गर्भाशय काढायचं ऑपरेशन जवळ-जवळ 20 ते 25 वर्षांपूर्वीच झालंय. आणि तेव्हा अंग बाहेर येत होतं, गर्भाशय खाली सरकलं होतं म्हणून हे ऑपरेशन केलं. त्यानंतर थोड्या वर्षांनी म्हणजे मागच्या तब्बल 10 ते 15 वर्ष म्हणजे एक्झॅक्टली त्या आजीला पण कळत नाही, मला सांगता येत नाही. तर तिचं अंग पुन्हा बाहेर यायला लागलं आणि हे अंग बाहेर येतंय म्हणजे काय? तर गर्भाशय काढल्यानंतर जो शिल्लक असलेला योनिमार्ग आहे, तो पुन्हा बाहेर येत होता आणि त्या बिचारीला त्यामुळं सरळ चालता सुद्धा येत नव्हतं. चालताना कायम दुखायचं. एवढंच नव्हे तर तिला लघवी पूर्ण होत नव्हती. संडासला व्यवस्थित होत नव्हतं. कारण जेव्हा हा योनिमार्ग बाहेर येतोय, तेव्हा त्या योनिमार्गाबरोबर त्याच्या शेजारी असलेल्या लघवेची पिशवी आणि त्याचबरोबर मोठं आतडं किंवा रेक्टम हे सुद्धा बाहेर येतं आणि त्यामुळं लघवीला आणि संडासला सुद्धा त्रास होतो. तर मंडळी, इतकी वर्ष हे अंग बाहेर येत असल्यामुळं आम्हाला ऑपरेशन करताना थोडंसं जड जातं. कारण जे लघवीची पिशवी आहे आणि मोठं आतडं आहे, त्याला वेगळं करून योनिमार्गाच्या या भागावर ऑपरेशन करावं लागतं आणि त्यामुळं जितकी वर्ष जास्त जातील, तितकं हे सोडवणं अवघड जातं. आणि म्हणून सर्वांना एक विनंती, जर अंग बाहेर येत असेल, योनिमार्ग किंवा गर्भाशय बाहेर येत असेल, तर त्वरित डॉक्टरांच्याकडं संपर्क साधा. खूप वेळ घालवू नका. भीतीपोटी, लाजेपोटी बरीच वर्ष यामध्ये निघून जातात आणि ऑपरेशन करणं जास्त अवघड होतं. आणि म्हणून त्रास सहन करण्याऐवजी त्रास दूर करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करा. नमस्कार.